चला डिक्लेअर झोन मध्ये चेंडू टाकले तर आकाश आणि आर्यन अशी जोडी मात्र मैदानामध्ये दाखल आहे. मुदस्तीर गोलंदाजी मार्क होती तेवढ्या चपलाईने इम्रान नो बॉल आणि परंतु 9चा एक धाव मात्र खात्यात जोडली जाते आणि यावेळेस चेंडू हाताला लागून गोशांकी क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. आणखीन एक धाव मात्र खात्यात जोडली जाते. 2 चेंडू मात्र या ठिकाणी खर्च झालेत आणि धावा मिळत आहेत त्या मात्र 3. क्या बात है क्या बात है. सुंदर असे क्षेत्ररक्षण. जर्सी क्रमांक 10 आणि अर्थातच 10 आकडा म्हटला तर या क्रिकेटचं दैवक अर्थातच सचिन रमेश तेंडुलकर यांचा जर्सी क्रमांक आहे. 3 रन हो गया 3 रन. चला 1 to go. अंतिम चेंडू असेल. मोठा फटका परंतु गोशांकी क्षेत्रामध्ये एक धाव मात्र खात्यात मिळते. या एकेरी धावेने षटकाची देखील समाप्ती केली जाते. पहिल्या षटकाचा खेळ मात्र संपन्न झाला. पहिल्या षटकामध्ये मात्र धावा लागल्या त्या 4. संघाचा संघनायक याने मात्र टॉस जिंकला आणि टॉस जिंकून प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि आता मात्र गोलंदाजीला फैजान. आणखीन एक डॉट बॉलने सुरुवात झालेली आहे षटकाची. डावकरी आताचा हा परंतु एक धाव मात्र खात्यामध्ये जोडली जाते. 5 धावा धाव फलकावरती. 2 चेंडू 5 धावा. यावेळेस फुलटा चेंडू होता परंतु बॅटीची कडा घेऊन गोशांकी क्षेत्रामध्ये चेंडू यष्टीरक्षकाच्या मागच्या दिशेने धाव घेतोय आणि धाव मात्र मिळते ती 1. 3 चेंडू. क्या बात आहे. ब्लॉक हॉलला टाकलेला हा चेंडू फलंदाजाला मात्र काही समजला नाही. आणखीन एक डॉट. फैजान क्या बात आहे. क्या कामगिरी करत आहे. 1 to go. क्या बात आहे. चेंडू सहजरित्या अडवला जातोय आणि क्या बात आहे. षटक क्रमांक या ठिकाणी दुसरं संपन्न होतं. 2 षटकाच्या समाप्तीनंतर मात्र धावसंख्या झाली ती 6. 12 चेंडूंचा खेळ मात्र आतापर्यंत संपन्न झाला. 12 चेंडूमध्ये मात्र धावा लागल्या त्या 6. आजही 12 चेंडूंचा खेळ मात्र शिल्लक आहे. चला पियुष लोखंडेला मात्र चेंडू विस्फोट करण्यात आलेला आहे. तिसऱ्या षटकाची जबाबदारी मात्र त्याच्या हाती सोपवण्यात आलेली आहे. यावेळेस मोठा फटका. आहा क्या बात आहे. वंडी वंडी. चला इम्रानने मात्र चांगलं काम केलं. संघासाठी 3 धावा मात्र त्याने अडवल्या आहेत. तर डावे यष्टीच्या बाहेर पिचिंग केलेला हा चेंडू पंचांच्या हात समांतर होत असताना की हा सोयीचा चेंडू आहे. आणखीन एक धाव. क्या बात आहे. डॉट बॉल होतोय. आणखीन एक गोशांकी क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. धावसंख्या 1 ने पुढे जाऊन पोहोचते ती 9 या आकड्यावरती. पुन्हा एकदा वंडी. नो बॉल. अकरा रन धाव फलकावर आणि यावेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडू कावून लागलाय. सीमा रेषा पार. चौकार. या 4 धावेच्या मदतीने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते ती अर्थातच 16 आणि षटक क्रमांक या ठिकाणी 30 संपन्न होत आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर मात्र धावसंख्या झाली ती 17. चला थोडस महागडे षटक मात्र या ठिकाणी पाहायला मिळतंय. ते पियुष लोखंडे यांनी 10 रन मात्र त्याच्या षटकात. चला तर कीर्ती लहान आणि मूर्ती महान. चला इब्बू अर्थातच पप्पू खान साहेब यांचे चिरंजीव
आणि नो बॉल. बघा किती चप्पल खेळाडू आहे, क्या बात आहे. एक धाव मात्र खात्यात जोडली जाते. 2 चेंडू आणि धावसंख्या झाली ती 19. चला बॅक टू बॅक जर 2 विकेट घेतले तर अर्थात इब्बू यांना सुवर्ण संधी आहे 1 विकेटला. चला 500 रुपयाचं पारितोषिक आलंय नितेश रागपसरे यांच्याकडून. या स्पर्धेचा बाहुबली त्याच्याकडनं कॅश प्राइज आलेली आहे. आणि येतोय तो चौकार. आणि विकेटचं पतन. चला चला बाहुबली 500 रुपये रेडी ठेवायचेत. चला आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये जमा करायचेत. तेवीस 23. 4 बॉल 2 to go. तुमच्याकडं चला कॅश प्राइज जमा करायचे बाहुबली. आणि एक चेंडू अजून शिल्लक आहे. 5 बॉल. बघा त्या 500 रुपयाचा मानकरी ठरला जातो इब्बू. आणि क्या बात आहे. चला गोशांकी क्षेत्रामध्ये शेवटचा चेंडू जातोय आणि या एकेरी धावेने धावसंख्या फलक पाहत होते आपण 25 आणि 26 धावा मात्र करायच्यात. 26 धावा करायच्यात. टीम सुपर किंग यांना. चला राइजिंग स्टार क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. ये ऐसा नहीं चलेगा भाई, ये चीटिंग है, ये चीटिंग है, सबके सामने देना चाहिए. इधर कुछ तो सेटिंग हुआ है, सेटिंग. चलो भाई यूट्यूब लाइव है. चला बघा बाहुबली फक्त 100 रुपये आले, 400 अजून द्यायचे बाकी आहेत. बघितलं आम्ही बघितले, आम्ही बघितलेलं आहे. चला बघा यूट्यूब लाईव्ह चालू आहे, कोणीही गंमत करू नका. क्या हुआ रे? अरे यार ये लोग चालू. एक सेकंड भीमराव, एक सेकंड. चला कृपया माऊलींना देखील जागा द्यायची बसायला स्टेजवरती. यावेळेस पहिल्या चेंडूवर गडी मात्र तंबूच्या आसऱ्याला त्रिफळाची विकेटचं पतन.
चला आणखीन एक नो बॉल येतोय. चला तर नो बॉलने पुन्हा एकदा धावसंख्येचं समीकरण बदललं जातं. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 3 या आकड्यावरती. आणखीन एक बॅक टू बॅक नो बॉल. 4 धावा. वंडी ओव्हर हो गया. ओव्हर ओव्हर. बोल रहा है. चला पहिलं षटक मात्र या ठिकाणी आशुतोषने टाकलं आणि षटक पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर मात्र धावसंख्या झाली ती 8. चला 25 धावा धाव फलकावते आणि 26 धाव. क्या बात है. व्हाईट बॉल येतोय परंतु हो क्या बॉल है, क्या बात है. निर्धाव चेंडू येतोय. चला श्री ओम याच्या हाती चेंडू मात्र सोपवण्यात आलेला आणि तेवढ्याच चपलाईने विकेटचं पतन देखील येतंय. लेग ब्रेकचा मारा करतोय आणि मात्र फलंदाजाला मात्र त्याने बांधून ठेवलेलं आहे. सुंदरसं गोलंदाजीचं प्रदर्शन श्री ओमच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. फैजान नो बॉल. धावसंख्या झाली ती 10. बघा मूर्ती लहान आहे पण त्या गोलंदाजी कीर्ती किती महान आहे. चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतो. लेग ब्रेकचा सतत मारा करतोय आणि क्या बात आहे. तेवढ्या चपलाईने देखा रोहितने क्षेत्ररक्षण देखील सुंदररित्या केलेला आहे. चेंडू मात्र अडवला जातोय आणि आणखीन एक रिवर्सचा अस्त्र बाहेर काढता पाऊल. धावबादचा प्रयत्न आणि यस ओम यांना आणखीन एक विकेट मिळतोय. क्या बात आहे. धावबादच्या स्वरूपामध्ये आणखीन एक गडी तंबूच्या अस्त्राला परततोय. चेंडू मात्र खर्च झाले ते 5. 1 to go. अंतिम चेंडू असेल. चला नवीन फलंदाज मात्र वही लिख दिया मैं. जान दो कोई बोलने वाला नहीं तो क्या करेगा. चला तर सुवर्ण संधी आली साहिलला आणि साहिलने जर चौकार मारला तर 500 रुपयाचं पारितोषिक आले. अर्थातच अमोल लोंढे यांच्याकडून 11 रुपये जसं काय दक्षिणा देत आहे की काय पण बटाला. चला 100 रुपये आलंय अमोल लोंढे यांच्याकडून सावकारामागे. अर्थातच साहिल यांना 18 11 11 15 पाहिजेत. 12 चेंडू 15 धावांची आवश्यकता. तो बाईट बॉल येतो. उजव्या यष्टीच्या बाहेर पिचिंग केलेला हा चेंडू आर्यन गोलंदाजी मार्गवरती सज्ज होतोय. पुन्हा एकदा स्ट्राईक मात्र रोटेट केली जाते. नो बॉल.
मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु त्या ठिकाणी चेंडू वाढवला जातोय. धाव मात्र मिळणार नाही साहिलला. आणि यावेळेस मात्र बघा 100 रुपये देखील वाचलेत अमर लोंढे यांचे. साहिलच्या खेळीचा अंत होतोय. साहिलला मात्र मग परतावं लागतंय तंबूच्या अस्त्राला. साहिल बॅक टू पॅव्हेलियन. चला आर्यन यांचा पुढचा चेंडू, क्या बात आहे. आणि यावेळेस मात्र थोडीशी मिसफिल्ड, येतोय तो चौकार. पहा बघा रमजान मात्र आकाशला चिडून दाखवत आहे. ठसन, क्या बात आहे. यावेळेस चेंडू अडवला जातोय अंश यांच्याकडून. धावसंख्या झाली ती 7 बॉल 8 रन. 7 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. चला विकेटचं पतन येते. लेग पंच अर्थातच नितेश रागपसरे यांच्याकडून विकेटचं पतन. चला नवीन बॅटर अय्याज स्ट्राईकला मात्र सज्ज होतोय. चौक्याला अय्याजला ओके 201. चला अमर लोंढे यांच्याकडून 501चं पारितोषिक पण आलेलं आहे. आणि बोल्ड त्रिफळाचित विकेटचं पतन. दांडी 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 गुल. चला तर नवीन बॅटर मात्र मैदानामध्ये दाखल झाले. इब्बू यांनी जर चौकार मारला तर 101 रुपयाचे पारितोषिक अमर लोंढे यांच्याकडून. चला डॉट बॉल आलेला आहे. 4 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. 4 चेंडू 8 धावा. रोहित पुढचा चेंडू घेऊन. आणि यावेळेस आणखीन एक विकेटचं पतन. इब्बू खान यांचा विकेट मात्र पडतोय. ऑल आउट आणि संघ विजयी ठरतोय तो अर्थातच रायझिंग स्टार रायझिंग स्टार रायझिंग स्टार. हॅलो. चला तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मात्र जातोय तो रायझिंग स्टार या संघाचा अर्थातच आकाश 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 रायझिंग स्टार या संघाचा आकाश. आणि मात्र त्याने 17 चेंडू आणि 13 धावांची खेळी. चला आकाश. चला तर विनंती करतो उपस्थित व्यासपीठावरती कोमल गुप्ता मॅडमला की आपण या ठिकाणी या स्पर्धेचा या मानवगमाचा पुरस्कार द्यायचा आहे. चला तर मानव द मॅच. चला तर मॅन ऑफ मॅच चा पुरस्कार रायझिंग स्टार या संघाचा आकाश.
आणि चला कोमल गुप्ता मॅडम यांच्या शुभ हस्ते मात्र हा पुरस्कार दिला जातोय आणि आकाशसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. 17 चेंडू आणि 13 धावांची खेळी. चला मी विनंती करतो सविता हातांगळे मॅडम यांना की आपण देखील यायचंय. आपल्या शुभ हस्ते मात्र टॉस केला जाईल. सविता हातांगळे. तर आकाश मॅडम थांबा. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळतोय मात्र काय सांगशील पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा पुरस्कार कसा सामने वाली टीम बहुत कमजोर. थँक्यू सो मच आकाश. चला तर पुढचा सामना स्काय किंग तर दोन्ही करण्याचे टायटन आणि स्काय किंग. तर सविता हातांगळे या मॅडमच्या हा टॉस केला जातो आणि या ठिकाणी टॉस मात्र झालेला आहे. चला तर विघ्नेश कर्णधार यांनी मात्र टॉस जिंकला. विघ्नेश टॉस जिंकला. प्रथमतः काय करण्याचा निर्णय गोलंदाजी करण्याचा निर्णय टायटन 11 संघाचा. त्याच्या विरुद्ध स्काय किंगचे कर्णधार आपण जर टॉस जिंकला असता तर प्रथमतः काय करण्याचा निर्णय बॅटिंग करण्याचा निर्णय. परंतु आपण या ठिकाणी टायटन 11 संघाने टॉस जिंकलेला आहे. दोन्ही संघाला शुभेच्छा असतील. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने आणि या ठिकाणी मान्यवरांचे आभार सविता मॅडम आणि कोमल मॅडम यांचे दोघांचे आभार. दोघांना स्थानापन्न